हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. माझं कोकण विथ निधी राणी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आता मी जाते सावंतवाडीला, थोडं बँकेत काम आहे आणि त्यानंतर मी जाते थोडं. आज मंगळवार आहे, सावंतवाडीचं विकली मार्केट भरतं, तर तिथे मी जाणार आहे. थोडी भाजी घेऊन येणार आहे. मी सावंतवाडीतून जाऊन आली आणि तिथून आल्यानंतर भाज्या वगैरे निवडून ठेवल्या. लगेच ही कोथिंबीर डब्यात भरून ठेवते. अशा प्रकारे मिरच्यांचे देठ काढून मिरच्या डब्यात भरून ठेवल्या आहेत. त्याचे देठ काढून घेतलेत म्हणजे ते व्यवस्थित राहतात. आणि ही माझी टीप आहे, कारण पर्सनली मी जेव्हा असं ठेवते तेव्हा खरं तर मिरच्या व्यवस्थित राहतात, अजिबात खराब होत नाहीत. आणि टोमॅटो वगैरे अशा प्लॅस्टिक पॉलीबॅगमध्ये घालून ठेवले आहेत. आणि हे कॅरेट वगैरे जे काय भाज्या आहेत मला लागतात त्या मी घेऊन आले. आणि बाकी मेथी आणि पालेभाजी लवकर खराब होते, त्यामुळे मी आता मेथी बनवणार आहे. आणि लाल भाजी मी रात्री बनवणार आहे. तर मेथी मी निवडून धुवून घेतली आहे आणि ती आता बनवायला घेते आहे. मेथी 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घेतली, कारण पावसाळ्यात माती वगैरे असते त्याच्यावर. धुवून घेतल्यानंतर भाजी मी चिरून घेतली आणि इथे भात करून घेतला आहे पटापट. आल्यापासून मी पिल्लूला घेतलं नव्हतं, त्यामुळे पटापट व्हिडिओ जो काय असेल तो बनवून घेतला आणि नंतर त्याच्यावर व्हॉइस ओव्हर केला, कारण मला पटापट बनवून तिला घ्यायचं होतं. इथे मी मेथीची भाजी बारीक चिरून घेतली आहे, कांदा चिरून घेतला आहे आणि तव्यामध्ये तेल घालून त्यात ठेचलेला लसूण घालून घेतला आहे आणि त्यात वरून बारीक चिरलेला कांदा घातला आहे. कांदा थोडा लाल होईपर्यंत परतून घेतला. तूर डाळ किंवा मूग डाळ घालू शकता, पण इथे मी भिजवलेली नव्हती, मला पटापट बनवायचं होतं, त्यामुळे मी घातली नाही. मी दरवेळेला घालते. तर इथे मी बारीक चिरलेल्या मिरच्या घालून घेतल्यात. आता कांदा भाजला आहे आणि आता मी त्यात मेथीची बारीक चिरलेली भाजी घालून घेते आणि त्यानंतर 2 मिनटं परतून घेते आहे व्यवस्थित कांद्यात मिक्स करून. आणि त्यानंतर मी त्यावर झाकण ठेवून घेते, म्हणजे त्याला पाणी सुटेल. त्याआधी मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते. भाजी शिजल्यानंतर खूप कमी होते, त्यामुळे मीठ बेतानंच घाला, नाहीतर जास्त होऊ शकतं. त्यानंतर मीठ घातल्यानंतर परतून घेतली आणि वरून झाकण ठेवून भाजी शिजू दिली आहे. त्याला पाणी सुटलं आहे आणि पाणी आटेपर्यंत शिजवायची आहे. इथे भाजी व्यवस्थित शिजली आहे आणि आता मी त्यात वरून ओलं खोबरं घालून घेते आहे. आता माझी मेथीची भाजी तयार झाली आहे. खूप छान झाली होती. भाकरीबरोबर पण मस्त लागते. इथे शौर्य स्कूलमधून आला होता आणि त्याला भूक लागली होती. ब्रेड होते, तर तो ते ब्रेड पासून सँडविच बनवून खात होता स्वतःच. मी जर कामात असेल तर शौर्य कधीच मला त्रास देत नाही, समजून घेतो. आणि ते आधी नाही तर आत्ता बेबी झाल्यापासून तो खूप समजून घ्यायला लागला, कारण त्याला समजते की मम्मा बिझी असते तर तिच्या कामात, म्हणून. शेवटी जर उठली तर मला पुढचंच, म्हणजे त्याला जेवण वाढायला पण होत नाही, मग तो स्वतःच वाढून घेतो कधी कधी. संध्याकाळी 4:30 वाजता आम्हाला भूक लागली होती, त्यामुळे मग ब्रेड होते, मग ब्रेड ऑमलेट करून खाल्लं. आणि शौर्याला पण ब्रेड ऑमलेट खूप आवडतं. दुपारी जर लवकर जेवलो असतं तर मग संध्याकाळी 5-5:30ला भूक लागते, मग असं काहीतरी बनवून खातो. आणि ब्रेड होते त्यामुळे ब्रेड ऑमलेट, नाही तर असंच शिरा वगैरे काहीतरी खातो आम्ही. तर झालं, संध्याकाळी आम्ही हे बनवलं.
तिला पकड तू.